नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आषाढ महिना म्हटलं की घरोघरी केले जातात ते म्हणजे तळणीचे पदार्थ. तर त्यातलाच एक खुसखुशीत कुरकुरीत 15 दिवस टिकणारा असा बिस्किटांसारखा पदार्थ आपण तयार करणार आहोत. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये झटपट होणारा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर त्यासाठी आता येथे आपल्याला 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. पाव वाटी आपण बेसन घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता पीठ मिक्स झालेलं आहे. पुढची तयारी करूया आपण. हे साईडला ठेवून देऊया. आता यामध्ये मोहन घालण्यासाठी आपल्याला साजूक तूप लागणार आहे. तर 2 वाट्यासाठी म्हणजे अर्धा किलो पिठासाठी मी येथे 5 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. तुपाऐवजी आपण तेलाचा वापर येथे केला तरीसुद्धा चालू शकेल. आता हे थोडंसं आपल्याला गरम करून मेल्ट करून घ्यायचं आहे, वितळून घ्यायचं आहे. आता गरम केलेलं साजूक तूप आपल्याला या पिठावरती या पद्धतीने ओतून घ्यायचं आहे. आता पीठ आणि साजूक तूप व्यवस्थित मिक्स होईल या पद्धतीने ह्याला असं चोळून मिक्स करायचं आहे. मोहन व्यवस्थित बसलं की आपला पदार्थ हा छान खुसखुशीत होतो. आता हे सर्व तूप आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आपल्याला दिसत असेल. पिठाने हाताचा असा हातावर मुटका करून घ्यायचा आहे. पिठाचा मुटका छान असा वळला की समजून घ्यायचं आपलं जे मोहन आहे ते व्यवस्थित असं बसलेलं आहे. आता हे तूप मिक्स झालेलं आहे. आता येथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी गूळ आपण येथे घेतलेला आहे. आपल्याला जर गोडाचे प्रमाण कमी अधिक आवडत असेल तर गुळाचे प्रमाण येथे कमी किंवा जास्त केले तरीसुद्धा चालू शकेल. 1 वाटी गुळामध्ये आपण अर्धी वाटी पाणी टाकून ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ आपल्याला पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता गरम न करताच आपण असा गूळ आपण मिक्स करून घेतलेला आहे. आता गुळाचं पाणी तयार आहे. येथे सौंफ, सुंठ, वेलची आणि थोडंसं जायफळ आपण घेतलेलं आहे. 1 चमचा सौंफ घेतलेली आहे. हे सर्व आपल्याला बारीक पावडर तयार करून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. यामुळे ना या आपल्या आजच्या पदार्थाला फार टेस्ट छान येते. आता सुंठ असल्यामुळे आपण ह्याला गाळून घेणार आहे, नाहीतर याचे असे दोरे यामध्ये उतरतात, टेक्स्चर छान येत नाही मग. आता हे गाळून झालेलं आहे आपलं. यामध्ये 2 चमचे आपण खसखससुद्धा टाकून घेतलेले आहे. पुन्हा आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता जे गुळाचं पाणी आपण तयार करून घेतलेलं आहे ते थोडं या पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा छान असा डो आपल्याला तयार करायचा आहे अशा पद्धतीने. आता गुळाचं पाणी आपल्याला एकदम न टाकता थोडं करून टाकायचं आहे, नाहीतर आपलं पीठ एकदम घट्ट किंवा पातळ होण्याची शक्यता असते. हे बघा, थोडं करून आपण हे गुळाचं पाणी सर्व यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आपला डोसुद्धा पिठाचा बनून तयार झालेला आहे. सौंफ, सुंठ, वेलची असल्यामुळे ह्याचा अगदी छान असा सुगंध देखील सुटलेला आहे. आता आपला डो तयार झाला की ह्याला 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया. 10 मिनिटानंतर पुन्हा लगेचच आपल्याला हे करायला घ्यायचं आहे. पीठ पुन्हा मऊ करून घ्यायचं आहे आणि चाकूच्या साहाय्याने आपल्याला ह्याचे असे कट करून घ्यायचे आहे. छोट्या ह्याच्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहे. जसे आपण शंकरपाळे करतो अगदी तशाच लाट्या या पिठाच्या करायच्या आहे. आता पोळपाटावर हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. लाटत असताना फारही याला पातळ किंवा फारही जाड लाटायच्या नाही आहे. मध्यम जाडीच्या आपल्याला या लाट्या लाटून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने. आता ह्या पिठाला थोड्याशा चिरा जातात, परंतु काळजी करण्याची काहीही गरज नाही. यामध्ये गूळ असल्यामुळे हे पीठ थोडंसं असं चिरतं. आता यावरती थोडीशी खसखस पेरून घेऊया. खसखस छान अशी टाकून झाली की लाटण्याच्या साहाय्याने पुन्हा आपल्याला थोडंसं हे लाटून घ्यायचं आहे, म्हणजे यावरची जी खसखस आहे ती खाली पडणार नाही. चाकूच्या साहाय्याने 4ही बाजूने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे.
आणि जसे आपण शंकरपाळी कट करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. लहान मोठ्या आकारात आपल्या आवडीच्या कसंही कट केलं तरीसुद्धा चालू शकणार आहे. मी असे छान याचे मोठे मोठे कट केलेले आहेत, आपण बघू शकता येथे. आता मोठे मोठे आकाराच्या आपल्या या कापण्या कट करून तयार झालेल्या आहे. आता एका कढईमध्ये छान असं तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम करून झालं की गॅस आपल्याला एकदम मंद आचेवर करायचा आहे आणि 3-3, 4-4 या कापण्या टाकून मंद गोल्डन होईपर्यंत, छान कुरकुरीत होईपर्यंत आलटून पालटून तळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता कापण्या तेलामध्ये टाकला की गॅस हा आपल्याला एकदम कमी ठेवायचा आहे, नाहीतर गूळ असल्यामुळे लगेचच या लाल होतात किंवा ह्या जळण्याची शक्यता असते. हे बघा, छान असा गोल्डन कलर आपल्या कापण्याला आलेला आहे. आता या काढून घ्यायच्या आहे आणि पुन्हा 3-4 कापण्या आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहे. आता या तळल्यानंतरही हवाबंद डब्यामध्ये आपल्याला ठेवायच्या आहे, नाहीतर पावसाचं वातावरण असल्यामुळे या लगेचच सॉफ्ट होतात. त्यामुळे ठेवताना व्यवस्थित काळजी घेतली की या छान कुरकुरीत राहतात. हे बघा, आपल्या कापण्या बनवून तयार झालेल्या आहे. नक्की ट्राय करा रेसिपी. धन्यवाद.